नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे युरोपची वांगेवाली म्हणजेच टोमल काकू। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। तर मंडळी, गेल्याच पॉडकास्ट मध्ये मी बोलली होती की टोमल काकू आता भारतात येणार आहे। भारतात येण्यापूर्वी टोमल काकूंची नुसती गडबड सुरू आहे। काकू एवढ्या बिझी आहेत की त्यांना वेळच मिळत नाही। त्या दिवशी टोमल काकू संडेला लाईव्ह घेणार असं बोलल्या होत्या, पण लाईव्ह काय त्यांनी घेतली नाही। उगाच आपलं भोळ्या बाबड्या जनतेला आशेवर ठेवायचं आणि त्यांना मूर्ख बनवायचं, एवढं मात्र या काकूंना छान जमते। या काकूंना लाईव्ह घ्यायला वेळ मिळत नाही, पण फिरायला जायला बोललं की एका पायावरती तयार होतात। टोमल काकूंनी 2-3 दिवसा अगोदरच त्यांचा तिसरा माळा साफ केला होता आणि त्यामुळे त्यांना थकवा देखील आला होता। पण काकू मस्त शनिवारी रेडी झाल्या, तोंडावरती 1 किलोची पीओपी पासून त्यावर अजून फिल्टर वगैरे लावून। ह्या टोमल काकूंना स्वतःला फॅशन इन्फ्लुएन्सरच समजतात वाटते। काय ते, हा माझा लुक बघा, हा माझा मुलींचा लुक बघा आणि हा बनोज काकांचा लुक बघा। अरे तो लुक बघून काय करायचं लोकांनी। एका क्रिंज आंटीने तिचा लुक दाखवण्याचं ट्रेंड सुरू केलं की तिच्या पाठोपाठ 10 जणे देखील सुरू होतात। तसं पण आपल्या सगळ्यांना तर माहितीच आहे ह्या काकू कपडे कुठून घेतात। त्या झारा मँगो बोलतात, पण भारतात आल्या की मिशो अमेझॉन वरून शॉपिंग करतात आणि ते कपडे घेऊन जातात। ह्या टोमल काकूंनी ड्रायफ्रूट चिकी तर चिकट्यासारखी मोजकीच बनवली होती, पण कौतुक तर असं करत होत्या जसं की किलोभर बनवून ठेवली आहे। काय तर म्हणे, आम्हाला आता सवय झाली आहे जेवणानंतर चिकी खाण्याची। 1-2 दिवसच झाले असतील टोमल काकूंना ती चिकी बनवून, आणि त्या बर्नीमध्ये पण कमीच चिकी उरलेली होती। आता जसं की टोमल काकू बोलतात, जेवल्यानंतर आम्हाला चिकी खाण्याची सवय लागली आहे। ती चिकी संपल्यानंतर टोमल काकू काय करणार आहेत? चिकी नाही तर चणे शेंगदाणे खाणार आहेत का? ह्या टोमल काकू किती आळशी आहेत ते मी तुम्हाला आता वेगळं सांगण्याची गरज नाही मंडळी, ते तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। ह्या काकूंना जेवण बनवण्याचा एवढा कंटाळा येतो की एकच तो मटार पुलाव हल्लीच्या हल्ली 4 ते 5 वेळा झाला असेल। ह्यांना तो पुलाव स्वतःला आवडतो ते नाही सांगणार, लगेचच काय झालं की मुलींच्या नावावरती ढकलून देतात। खारीला आवडते म्हणून हे बनवलं, शैलाला आवडते म्हणून ते बनवलं, पण स्वतःला सगळं जेवण बनवण्याचा कंटाळा आला आहे ते नाही सांगत या काकू। पटकन एकच काहीतरी करून मोकळं व्हायचं आणि दिवसभर आपला तो व्हिडिओ काढत बसायचं। ह्या टोमल काकूंना कुठेही जातात ना तर तिथे एन्जॉय करायचं सोडून तिथे पण हपापल्यासारख्या कॉन्टेंटच्या पाठी असतात। गपचूप एन्जॉय करायचं ना मस्त। कारण मी नेहमी बघितलंय या काकूंना व्हिडिओ काढण्याच्या नादात काकूंचं पूर्ण लक्ष कॅमेऱ्याकडे असते, बाकीचे पण मग त्यांची इच्छा नसताना त्यांचं मन मारून यांच्या व्हिडिओमध्ये सामील होतात। टोमल काकूंनी एकाच ठिकाणी 3 देश बघितले बोलल्या, आणि जेव्हा त्या उड्या मारत होत्या ना, आता मी इथे आहे, आता मी तिथे आहे असं वाटत होतं। टोमल काकू मळ्यात खेळत होत्या। काकूंच्या पाठी लोक ग्रुप फोटो घेत होते, पण या काकू पब्लिक प्लेसेस वरती जाऊन पण स्वतःच खरं करतात। लोक पाठी फोटो घेतायत, त्यांना पण नीट फोटो काढायला देत नव्हत्या। नुसतं आपलं कुठेही जाऊन बोंबलण्याची जाम घाणेरडी सवय आहे या काकूंना। आता त्या दिवशी तर या टोमल काकू मार इथे लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात, परमिशन घ्यावी लागते वगैरे वगैरे बोलत होत्या। मग आता काय झालं, विसरल्या का काकू की लोक कॅमेरा फ्रेंडली नसतात? नाही म्हणजे टोमल काकू जेव्हा व्हिडिओ बनवत होत्या तेव्हा त्यांच्या पाठी एक ग्रुप होता, त्यांना पण व्हिडिओ मध्ये दाखवलं काकूंनी, म्हणून विचारलं। चला, ते लोक व्हिडिओ मध्ये चुकून दिसले असतील, पण टोमल काकूंनी नंतर व्हिडिओ एडिट करताना त्यांचा फेस ब्लर केला असता तरी देखील चाललं असतं। काकू बोलतात, आम्ही फिरायला आलो आहे पण ह्यावेळी आम्ही ड्रोन आणायला विसरलो। आता मंडळी, काकू विसरल्या होत्या की ते ड्रोन पण यांनी रेंट वरती घेतलं होतं ते त्यांनाच माहिती। आता या टोमल काकू तिथे कॅसल मध्ये गेल्या होत्या। तिथे प्रत्येक रूम वरती जाऊन टोमल काकूंनी झापझूप करून कॅमेरा फिरवला आणि त्याच्यानंतर लास्टला त्या गेल्या प्रिन्सेसच्या रूम मध्ये। त्या रूम मध्ये काहीतरी होतं, त्याला बघून टोमल काकू बोलतात, हा प्रिन्सेसचा बाथटब आहे। आता मंडळी, बाथटब हा तर बेडरूम ऐवजी बाथरूम मध्ये असला पाहिजे ना, पण काकू बोलत होत्या की हा बाथटबच आहे। थोड्या वेळाने त्या स्वतःच वॉशरूम मध्ये गेल्या होत्या, तिथे त्यांना प्रिन्सेसचा बाथटब दिसला आणि शॉवर जेल वगैरे पण साईडला ठेवलेलं होतं। ह्या टोमल काकूंना ना अर्ध्या गावाची तर माहितीच नसते आणि चालल्यात मोठा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवायला। आता तिथे लहान मुलांना गिफ्ट मिळत होते, तर काकांचं सुरू झालं, शैलाला कॉइन भेटला, खारीला कॉइन भेटला, कॉइन भेटला की कॉइन मिळाला,
गिफ्ट मध्ये भेटायला काय तो माणूस आहे का हो बनुज काका? आता तुम्हीच सांगा मंडळी, हेच लोक आता मराठी चुकीचं बोलतात, मग त्या मुली काय शिकणार आहे त्यांच्याकडून? फिरून वगैरे आल्या आणि काकू खूप दमल्या होत्या, त्यामुळे खूप दिवसांनी काकूने डिनरला मॅगी बनवली. आधी या टोमल काकू कुठेही फिरायला जायच्या ना तर नेहमी मॅगीच खात बसायच्या. चला, आपल्या पॉडकास्टमुळे, त्याच्या खालच्या कॉमेंट्समुळे त्या मुलींची निदान रोज रोज ती मॅगी आणि वांग्यापासून तरी सुटका झाली. नाहीतर आपलं कधी बघावं तेव्हा नुसतं वांगच बनवायचे या काकू. आता या काकू भारतात आल्या ना की बघा कशा रोज रोज वांगच खात बसतील. काकू बोलतात संडेला काहीतरी मी स्पेशल बनवत असते, त्यामुळे ह्या संडेला काकूंनी पातोड्याची भाजी बनवली होती. काकूंनी पातोड्या बनवून घेतल्या आणि खारीला हाक मारली की ये तुला पाहिजे का? ती चिमुकली आली, तिने अर्धीच ती वडी खाल्ली, पण काकू उगाच तिला जबरदस्ती करत होत्या. तुला आवडते ना गो, तुला आवडते ना गो, तू खाल्ली होतीस ती. काकूंने भाजी बनवली, त्याला तर्री आली होती. काकू बोलतात तुम्ही तर्री बघू शकता. अहो टोमल काकू, त्या तर्रीचं काय घेऊन बसताय तुम्ही? अहो आम्ही ना तुमचा खोटेपणा पण बघू शकतो बरं का. तुम्ही लोकांना कसं येडा बनवता ते पण आम्ही क्लिअरली बघू शकतो. तुमच्या अंधमंद भक्तांसारखे नाही हो आम्ही आमच्या डोळ्यावरती पट्टी नाही बांधून घेतली. आता भारतात यायचंय तर काकूंना सासूबाई आठवल्या. अहो मंडळी, म्हणजे काकूंना सासूबाईंना युज करायचंय ना कॉन्टेंट म्हणून त्यांच्या व्हिडिओमध्ये, म्हणून 6 महिन्यांनी काकूंना सासूबाईंची आठवण आली की ही रेसिपी मला त्यांनी शिकवली होती. पण मागे 1 जूनला सासूबाईंचा वाढदिवस झाला, तेव्हा काहीच उल्लेख नव्हता केला या काकूंनी. स्वतःच्या सोयीप्रमाणे यांना नातेवाईक आठवतात. काकूंनी खारीला जेवण वाढलं तेव्हा ती खारी त्या वड्या नको वाढू करत होती, पण ह्या काकू तर बोलत होत्या की तिला खूप आवडते. उगाच आपली मतं मुलांवरती लादण्याची कामं करत असतात या काकू. जर त्या मुलीला त्या वड्या आवडल्या असत्या तर तिने अजून मागून घेतल्या असत्या, पण ती नको बोलत होती, त्यातच सगळं समजलं. आता मागे मी बोलली ना 2-3 वेळा की काकू काही बनवतात तर त्याचा रिव्ह्यू घेत नाही, म्हणून काकांना या वेळी काकूंनी रिव्ह्यू द्यायला सांगितला होता. टोमल काकूंच्या इन्स्टावर 100K अंधमंद भक्तांनी फॉलो केलं आहे, त्यामुळे काकू खूप खुश झाल्या आहे. टोमल काकूंनी कुठून तरी स्पीच ढापली होती आणि बोलत होत्या की तुम्ही तुमच्या कामावर फोकस राहा, प्रामाणिक राहा. सपोर्ट करणाऱ्या लोकांसारखी हेट करणारी पण लोक आहेत. टोमल काकू, तुम्हाला एक गोष्ट बोलू का? पहिलं तर काकू, प्रामाणिक शब्द ना तुमच्या तोंडी शोभतच नाही. तुम्ही तुमच्या भक्तांसोबत किती प्रामाणिक आहात ना ते दिसलंच आम्हाला. उगाच ते साधेपणाचा आव नका आणू प्लीज काकू. आणि अहो टोमल काकू, हेट करायला काय कोणाला वेड लागलंय का हो? तुम्ही ना कोणत्या भ्रमात आहात तेच मला समजत नाही. तुम्हाला का असं वाटते लोक तुमच्या श्रीमंतीवरती जळतात, तुमच्या बंगल्यावर किंवा तुमच्या गाडीवरती जळतात? म्हणजे काय पण हा काकू, हे लॉजिकच मला समजलं नाही. आजकालच्या काळात हे सगळं खूप कॉमन आहे, सगळेच ना मेहनत करून ते घेतात. आणि काकू, ज्याचा एवढा नाच करताय ना तुम्ही ते क्षणिक असते हो, आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे आपले पाय नेहमी जमिनीवरती ठेवावे, हवेत उडू नये काकू. आणि काय हो टोमल काकू, चांगली लोक म्हणजे कोण? जे तुम्ही चुकताय तरी तुमच्या चुकांवर पांघरून घालतात ते का हो? अहो मग काकू, निदान त्यांच्या त्या विश्वासाला तरी जागा हो, ट्रस्ट नका तोडू त्यांचा, असं खोटं बोलून किंवा दिशाभूल करून. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, ह्या टोमल काकूना आता त्या कॅटमॉमला कॉपी करतायत. त्या कॅटमॉमला सारखं कॉफी पिण्याची सवय आहे ना, सकाळ संध्याकाळ कॉफी बनवून दाखवत असते, तसंच यांनी पण सुरू केलं आहे. एकीने दाखवलं की दुसरीने पण लगेच दाखवलं पाहिजे. एकमेकीचं कॉपी करणं काय ह्या दोघी थांबवणार नाही आहेत. आणि बरं का मंडळी, मध्ये मध्ये ना टोमल काकू घरकोंबडीला पण टॉन्ट मारत होती की मला 17 प्रोडक्ट्स यूज करायची सवय नाही आहे, मी मोजकेच प्रोडक्ट्स यूज करते, मी खूप लाईट मेकअप करते. 100K फॉलोअर झाले म्हणून टोमल काकू शिरा बनवत होत्या खूप तूप वापरून, पण तूप नसल्यामुळे काकूने अनसॉल्टेड बटर पासून तूप बनवलं. आता मागे या काकू बोलत होत्या बटर चांगला नसते, पण तूप या बटर पासूनच बनवतात. काय बोलायचं आता यांना. ह्या टोमल काकू 4 जणांचा स्वयंपाक करतात आणि तसं बघायला गेलं तर भातुकलीचाच असतो तो स्वयंपाक, पण किती त्या भाजीमध्ये पाणी टाकून ठेवतात, एवढं पातळ की चपाती भाकरी डीप केल्याच त्याचा सुरा होईल. काकू जेव्हा ती भाजी दाखवत होत्या तेव्हा ती शैला खलबत्यासोबत खेळत होती. चुकून तो खलबत्ता पायावरती पडला बिडला असता तर किती लागलं असतं. काकूंचं ना जराही लक्ष नसते मुलींकडे, व्हिडिओच्या पुढे काही दिसत नाही यांना. त्या दिवशी कॅटमॉमने प्रसादाचा शिरा केला होता तर लगेच यांनी आता गुळाचा शिरा बनवला. टोमल काकूने शिरा सर्व केला, पण ती वाटी पुसली नाही. आता यांच्या पिठामध्ये फुलपाखरू होऊ शकतात, तर मग झुरळ किंवा इतर इन्सेक्ट असूच शकतात ना. इन्सेक्ट नसतील पण धुळीचं काय, धूळ तर असेलच ना. काकूंचं घर तसं पण रोड टच आहे. आता या टोमल काकू भारतात येणार आहेत, तर सगळे दरवेळी बोलतात ना की काहीच शॉपिंग करत नाही घरच्यांसाठी.
काहीच देत नाही. तर यावेळी काकूने शॉपिंग केली घरच्यांसाठी. काकू आजकाल मी सगळं एकटीनेच करते हे दाखवण्याच्या प्रयत्नात असतात. काकूने गिफ्ट मध्ये परफ्यूम घेतला, त्याचा पण तिथे सेल सुरू होता. म्हणजे ते गिफ्टचे परफ्यूम पण ह्या टोमल काकूंना कमी किमतीत मिळाले असणार. मी हवं तर त्या वेबसाईटची लिंक कॉमेंट मध्ये पिन करते मंडळी, तुम्ही बघू शकता. तिथे सेल सुरू आहे. 50%, 70% डिस्काउंट आहे तिथे. आता या काकूंनी त्या मुलीला पण तिथे स्वतःचे व्हिडिओ काढण्यासाठीच नेलं होतं. कमाल आहे बाबा या काकूंची. आता यांनी गिफ्ट घेताना दाखवलं होतं, परत घरी येऊन दाखवायची काय गरज होती का? नेहमी आपलं दुकान मांडून बसतात. नेमकं यांचं काय चालू आहे तेच मला समजत नाही. मला असं वाटते टोमल काकूंनी सगळीच शॉपिंग सेल मधून केली होती आणि ही जी शॉपिंग त्यांनी दाखवली होती ना ती फक्त घरातल्या फिमेल साठीच केली होती. आता या सगळ्या धावपळीमध्ये काकूंना घर आवरायलाच मिळत नाही आहे. खूपच बिझी आहेत काकू. व्हिडिओ काढायला वेळच वेळ आहे, एडिट करायला वेळच वेळ आहे, पण काम करायचं असलं की वेळ नसतो. टोमल काकूंनी सांगितलं आहे इथून मी फक्त भारतात कॉस्मेटिक आणि चॉकलेट्सच नेते गिफ्ट मध्ये, कपडे नेत नाही. अहो टोमल काकू माहिती आहे हो आम्हाला. आता तुम्ही मिशोवरून मस्त स्वस्तातली शॉपिंग कराल ना आणि परत आल्यावर सांगाल की हे माझं झारा मधून घेतलेलं कलेक्शन, हे माझं मँगो मधून घेतलेलं कलेक्शन. मंडळी मी या काकूंचा सहज एक जुना व्हिडिओ बघितला. तर 6 महिन्यापूर्वी काकू जेव्हा भारतात येत होत्या तेव्हा त्याच्या आधी यांनी पण अशीच शॉपिंग केली होती. तेव्हा काकूंनी सांगितलं होतं क्रिसमस मुळे इथे डिस्काउंट आहे, पण यावेळी काकूंनी डिस्काउंट होता तरी सांगितलं नाही. आणि त्यावेळी काकूंनी शॉपिंग काय केली होती ते दाखवलंच नव्हतं. फक्त बोलल्या होत्या तुम्ही ही शॉपिंग एन्जॉय कराल. मॉलमध्ये जाऊन पण यांची बडबडच सुरू होती. घरी पण पॅकिंग दाखवताना यांनी काय शॉपिंग केली ती दाखवलीच नव्हती. यावेळी काकूंनी शॉपिंग दाखवली आहे ती फक्त दिखावा करण्यासाठी. काकूंना अंधमंद भक्तांना दाखवायचंय की बघा मला किती काळजी आहे घरच्यांची. अजून एक गोष्ट मला आठवली मंडळी, ते म्हणजे त्या दिवशी टोमल काकू बोलत होत्या ना की दिवाळीमध्ये त्या शेजाऱ्यांना फराळ द्यायच्या. तर एका ताईने कॉमेंट केली होती की फराळ द्यायची पण कधी फराळाचं ताट नाही दाखवलं. तर मलाही ते पटलं की काकू एरवी सगळं काही दाखवत असतात, पण एवढी वर्ष त्या फराळ देतात शेजारच्यांना, त्याचं ताट का बरं दाखवलं नाही यांनी? म्हणजे हे पण फेकाफेकीच केली आहे या टोमल काकूंनी. आता यावेळी काकू येत आहेत, काय माहिती काय विसरून जाणार आहेत परत, व्ह्यूज वाढवण्यासाठी काय करतील नी काय नाही. मला आता असं वाटतंय या टोमल काकूना उद्या सुट्टी घेतील आणि लाईव्ह येतील आणि मग घरकोंबडी मनीषी काकूंसारखं यांचं पण टोमणे मारू सेशन सुरू होईल. तर मंडळी आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.